अजितदादा पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी आत्ताचं अहिल्यानगर जे आहे, पूर्वी अहमदनगर होतं, आता अहिल्यानगर या ठिकाणी प्रवरा या देवळाली प्रवरा या गावी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचं बालपण 10वी पर्यंतचं शिक्षण हे आपल्या आजोळीस झालेलं आहे. त्यानंतर त्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण आपल्या कोल्हापूर येथे राजाराम महाविद्यालय या ठिकाणी त्यांनी बीकॉमची पदवी प्राप्त करून वडिलांच्या अचानक निधनानं ते परत बारामती या ठिकाणी गेले. काही माणसे असे असतात की ध्येय वेडे असतात. त्यांना जिद्द, चिकाटी, मेहनत जर असेल तर कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी शक्य होऊ शकते. असे हे अजितदादा पवार. त्यांच्या कामामध्येच वक्तशीरपणा, स्पष्ट वक्तेपणा, अभ्यासू वृत्ती. त्यांचा जर आपण सर्व राजकीय प्रवास जर आपण पाहिलो तर 1982 पासून त्यांनी खऱ्या वास्तविक स्वरूपात राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे. सहकार क्षेत्रातून त्यांनी या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 1991 साली पहिल्यांदाच त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली व अतिशय मोठ्या बहुसंख्येने ते विजयी सुद्धा प्राप्त झाले. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे काही महिन्यानंतर त्यांना हे पद सोडावं लागलं आणि खऱ्या वास्तविक स्वरूपात महाराष्ट्रामध्ये अतिशय सक्रिय राजकारणामध्ये त्यांचा एक उदय या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो.